पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा पंचायत समिती ठिय्या, प्रशासनाविरोधात संताप, तीव्र आंदोलनाचा इशारा. अकोले जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील शेन गावातील पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप करत नागरिकांनी गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर जोरदार घोषणाबाजी केली. अनेक दिवसांपासून पाणी टंचाईमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेखसह प्रतिनिधी श्याम वळसकर, मूर्तिजापूर. गावातलं शेंद आहे, मूर्तिजापूर तालुका आहे. आम्ही ग्रामसेवकने सांगितलं का आम्हाला 2 महिने झाले पाणी द्या. ग्रामसेवक म्हणते का तुम्ही माझ्या घरचा पाहुणा फोनावर सांगत ना का बा पाणी द्या. ग्रामसेवक म्हणते फाशी घेऊन आम्हाला काही घेऊन दिलं नाही. तुम्ही पाशी जा, बिडोर पाशी जा, तुम्ही तक्रार तुमची कर असा म्हणे ग्रामसेवक. काय घेऊ राहणार आमची गोष्ट आहे का? मग आम्हाला पाणी कोण आमची किंवा ग्रामसेवक नाही घेत, नाही सरपंच घेत, मग तसे मग कोण घेणार आमची तक्रार? आम्ही जगा कसे मग? नमस्कार, मी रजनी पवार, आदिवासी विकास बौद्धिक संस्थेचे अध्यक्ष आहे. गेल्या खूप वर्षापासून आम्ही शेन गावामध्ये काम करतोय, परंतु गावाची परिस्थिती पाहता त्या गावामध्ये कुठल्या सोयीसुविधा नाही आहेत आणि आज जे परिस्थिती आहे त्या महिलांवर आहे. कारण एक भांडं जर आपण पाण्याचं आणायचं म्हटलं तर ते 4 मिलवर जाऊन ते पाणी आणावं लागतं. गेल्या काही वर्षापासून या लोकांच्या पाण्याच्या समस्या आहेत, त्या पाणीच मागताय. कारण पाणी पिण्याचा अधिकार तर सगळ्यांनाच आहे, पण तो पाणी जर आपल्याला मिळत नसेल तर माणूस मरायला टाइम लागणार नाही. कारण गावामध्ये एक समस्या आहे, आपण मान्य करतो, परंतु गावामध्ये स्वच्छता पण नाही आहे. 15 युक्त आयोगामधला पैसा जातोय कुठं? ग्रामपंचायत त्याचा आराखडा देत नाही. महिलांना किंवा प्रश्न विचारण्याचा प्रश्न अधिकार आहे ना, कारण ते मत मागापुरतेच मर्यादित का राहतात? मग मर्यादा तुम्ही ठेवताय तर त्या मर्यादा त्या महिलांना त्यांना गरज आहे आज सध्या पाण्याची, तर ते पाणी त्यांना द्या. फक्त त्या मागताय काय? तुम्हाला तुमच्या घरातलं अन्न वस्त्र तर नाही मागत आहे ना, फक्त पिण्याचं पाणी मागताय. गेल्या काही दिवसापासून आम्ही बरेच निवेदन बीडीओ सरांना पण दिले, शिवो मॅडमला पण दिले, पण त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. ग्रामसेवकचं असं म्हणणं झालंय की बा आम्ही खूप दिवसापासून पाण्याचा प्रयत्न केलाय, परंतु त्या प्रयत्नाला अजूनपर्यंत यश आलं नाही. परंतु आता या टाइमीच्या काळामध्ये सध्या गेल्या 6 महिन्यात जो पाण्याचा काळ दुष्काळ पडला आहे त्या गावामध्ये, परंतु तिथं कोणता अधिकारी येऊन बघत नाही किंवा कोणी तिथं जात नाही. आजपर्यंत त्या गावातली परिस्थिती जे आहे ते अजूनही जशीची तशीच कंडिशन आहे. कारण ते किती काही झालं तरी त्या तिथं वस्त्यावर लोक राहतात. त्या वस्त्याची परिस्थिती जर आपण आजही जर जाऊन बघितली तरी तिची निष्कटच परिस्थिती झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये महिलांचे हाल खूप असतात. महिलांना घर चालवावं लागतं, घरामध्ये पाणी लागतं, घरामध्ये स्वयंपाकासाठी पाण्याशिवाय पर्याय नसतो. 4-4, 8-8 दिवस ते लोक आंघोळ सुद्धा करत नाही. तर काय म्हणते की महिला स्वच्छ नाही राहत. तर त्या गावाची खरंच बीडीओ सरांना माझी अशी नम्राची विनंती आहे की त्या गावामध्ये त्यांनी एक व्हिजिट द्यावा. आपली ग्रामपंचायतची व्यवस्था कशा पद्धतीनं चालते त्या गावात त्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी थारावर घ्यायला पाहिजे, अशी आमची सगळ्या गावकरी लोकांची अशी मनपूर्वक इच्छा आहे. आणि ते काम सरांनी करावं असं या सगळ्या गावकरी लोकांची मनपूर्वक त्यांनी उद्या व्हिजिट द्यावं, कधी द्या. नाही तर आमचं हे असं म्हणणं आहे की जोपर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. सरांनी आम्हाला असे आश्वासन देण्यात यावं की आम्हाला पाण्याची सोय 2 किंवा 3 दिवसामध्ये करून देण्यात यावी, असे आमचं आव्हान आहे.